नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना या योजनेची यादी आलेली आहे आणि ती यादी आपण मोबाईलमधून कशी बघायची तर याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. तर सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर ओपन करून घ्या आणि क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक कॉपी करून तुम्ही क्रोममध्ये पेस्ट करून घ्या. पेस्ट केल्यानंतर तुम्हाला असा एक पॉपअप विंडो शो होईल आणि शो केल्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन दिसेल आवाज सॉफ्ट. या ऑप्शनवरती क्लिक करून रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करा. रिपोर्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन विंडो ओपन होईल आणि यामध्ये तुम्हाला सर्वात शेवटी एक ऑप्शन दिसेल सोशल ऑडिट रिपोर्ट. या ऑप्शनमधून तुम्हाला बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर परत एक नवीन विंडो ओपन होईल आणि यामध्ये तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं आहे. राज्य निवडल्यानंतर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता तो जिल्हा निवडा. जिल्हा निवडल्यानंतर तुम्ही ज्या ब्लॉकला म्हणजे तुम्ही ज्या तालुक्याला राहता तो तालुका निवडून घ्या. तालुका निवडल्यानंतर तुमची ग्रामपंचायत किंवा तुमचा गाव जो असेल तो गाव निवडा आणि तुम्हाला कोणत्या वर्षाची घरकुल यादी बघायची आहे तो वर्ष इथं तुम्हाला निवडायचं आहे. आता मला 2024-25ची लिस्ट बघायची आहे तर मी 2024-25 या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना हा ऑप्शन निवडायचा आहे. हा ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला जो कॅप्शन दिलेला आहे त्या कॅप्शनचा तुम्हाला इथे ॲन्सर टाईप करायचा आहे. तर तो ॲन्सर तुम्ही इथे टाईप करून घ्या. ॲन्सर टाईप केल्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या गावची घरकुल योजनेची लिस्ट येऊन जाईल. तर इथं तुम्हाला डाउनलोड PDF या ऑप्शनवरती क्लिक करून ती लिस्ट डाउनलोड करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावातील प्रधानमंत्री आवास योजनेची लिस्ट म्हणजेच घरकुलची लिस्ट तुम्ही बघू शकता. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.